शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। हरिभाऊ पाटील, चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। मी काल 24 तारखेपासून इथं बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे। सांगोल्यामधील 6 विषय आणि मंगळवेढा तालुक्यातला 1 विषय असे मिळून 7 विषय। या 7 विषयासाठी सांगोला तालुक्यातील हलदैवडी आणि इतर 4-5 साठवण तलावासंदर्भात माझं आंदोलन चालू आहे आणि मंगळवेढ्यातील अंधळगाव येथील एक साठवण तलावासंदर्भात एक आंदोलन चालू आहे। बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारभार करून तलावाची निर्मिती केलेल्या जातात। तर अंदाजपत्रकाला एक माप धरलेलं असतं, वस्तुस्थिती लीडमध्ये वेगळं दिलेलं असतं, या काम तर वेगळ्या पद्धतीनं केलं जातं। अशा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। आणि दुसरा विषय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे सांगोला तालुक्यातील जी कामं केली त्या कामाच्या संबंधात ही निविदामध्ये आम्ही गेल्या वर्षी एक आंदोलन केलं होतं डिसेंबरमध्ये। त्याच्यानंतर त्या संबंधित शिव मॅडम, मनीषा आवाळे मॅडमने एक कमिटी नेमली। त्या कमिटीचे अध्यक्ष होते अमोल जाधव म्हणून, डेप्युटी शिव होते आणि त्याच्याबरोबर गिरजाई साहेब, सलई साहेब, पुन्हा प्रवीण पाटील आणि पांडव साहेब हे त्यांचे कमिटीत होते। सदर वतीने त्यावेळेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सुनील कटक यांनी या कमिटीला कुठल्या प्रकारचं काम न करू देता त्यांच्या कमिटीतले ते प्रवीण पाटील आणि भांडीकर साहेब, ते गाडीकर साहेब यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांनी स्वतः चार्ज घेतला आणि तो बोगस अहवाल आम्हाला दिला। या अहवाल बोगस आहे असं निदर्शनास आल्यानंतर पुन्हा आम्ही तक्रार केली। त्या तक्रारी अनुषंगाने याचा अहवाल बघून संबंधित त्रयस्थ एजन्सी मार्फत याची चौकशी करावी। कारण एका संस्थेला जर 40-40, 30-35 कामं देऊन बीड कॅपॅसिटी नसताना या संस्थेला कामं दिली तर आम्ही मनमानी करून दिली। त्या संदर्भात आम्ही ते आंदोलन लावलेलं सर्व कार्यकारी अभियंत्याने एक आम्हाला पत्र दिलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही चौकशी करू, तो विषय त्यांच्याकडे राहिलेला नाही। सर्व उपकार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता डेप्युटी शिवने चौकशी केल्यानंतर तर मग तो कार्यकारितेचा विषय राहिलेला नाही। ते आता याला मुख्य जे शिवसाहेब आहेत, जंगम साहेब यांच्याकडला हा विषय आहे, त्यांनी आता याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि दुसरा विषय सांगोला तालुक्यातील बागलवाडी छत्रपती शिवाजी प्रशाला ही शाळा अस्तित्वात नसताना 2016 पासून ते आज तागायत बोगस इयत्ता 5वी ते 7वी हे 3 वर्गाचे विद्यार्थी दाखवून त्याच्या शिक्षण भरत्या करून त्याचा तो शाळेला आयडी काढण्याचा हा घाट घातलेला आहे। तर संबंधित आम्ही तक्रार केल्यानंतर आता जे शिक्षण अधिकारी आहेत सचिन जगताप म्हणून, त्यांनी एक त्यांच्याच कार्यालयातील हवेली मॅडम यांना एक नेमलं होतं त्यासाठी चौकशी। जवळजवळ 8-9 महिने होत आले तर त्याची चौकशीच केली जात नाही त्या मॅडम। आणि ते मुख्याध्यापक पवार म्हणून आहेत, या तिघांचं संगनमत करून त्याला आयडी बोगस काढून मागचे जे 3 वर्गाचे जे अनुदान लागण्याचा प्रयत्न आहे म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन आहे। आणि दुसरा विषय सांगोला तालुक्यातील मोठेवाडी आणि उदनवाडी इथे एक विद्यार्थी वसतिगृह आहे। या वसतिगृहामध्ये बोगस विद्यार्थी दाखवून दरवर्षी ते लाखो रुपये अनुदान लागलं जात आहे। त्याचाही कळत त्यांनी कोरोनामध्ये सर्व जे घरात असताना त्यावेळी सुद्धा तिथे विद्यार्थ्यांनी आहेत असं दाखवून अनुदान घेतलेलं आहे। दुसरा विषय चिकमौडमधील एक याचा विषय आहे, मारुती मंदिर परिसरातील बोगस निविदेचा विषय आहे। तो निविदा काम करण्याच्या लोकवर्गणीचं काम झालेलं असताना त्याच्या निविदा काढलेल्या आहेत। त्याची वारंवार आम्ही चर्चा केली असताना तो निविदा रद्द करा म्हणून आमची तक्रार असताना अधीक्षक अभियंता संजय माळी साहेब आहेत, ते कुठल्याही प्रकारचे याच्यावर दखल घेत नाही। कार्यकारी अभियंताकडे चौकशी केल्या असतात तर त्यांना फक्त चुकीच्या आतल्या निविदाचे त्यांना अधिकार आहे आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या निविदा द्यायचा आहे तो अधिकार ते ह्यांना आहे, अधीक्षक अभियंता आहे। त्याच्या संदर्भात ती आमची तक्रार आहे। त्याच्याबद्दल बी कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही। आणि सांगोल्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे मुख्य अधिकारी नगर परिषदेचे
त्याचा एक विषय आहे की त्यांनी असंच काम केलेलं आहे की जे कामं पूर्ण झालेले आहेत त्या कामावर बऱ्यापैकी टेंडर केले जातात. ते टेंडर उशिरा ओपन केले जातात. लोक विसरली पाहिजेत. जे कामं पूर्ण झालेले आहेत त्याच्यावर 100 मीटरचे ह्याचं करायचं, टेंडर काढायचं गटरचं आणि 500 मीटर गटरचं काढायचं. मला एक मिनिट तुमचे कुठली संघटना? मी स्वतंत्र हरिभाऊ पाटील. हरिभाऊ पाटील तुम्ही कुठल्या पदावर वगैरे काय का? काय नाही फक्त आता जो भ्रष्टाचार चालतो त्याच्यावर देखरेख करतात. त्याची प्रकरणं काढता. याचं काय याला काय अधिकृत काय असतं का? काय नाही. आपण आम आदमी जनता आहे. आपण कर भरलेला असतो जनतेला. त्याच्यावर आपण देखरेख ठेवणं आपलं काम आहे. आणि हे अधिकारी ही जनतेचे सेवक आहे. सेवक सांगून तालुक्याचं, मंगळवेढा तालुक्याचं पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठे काय माहिती मिळेल त्याची आपण त्याची जाऊन वस्तूची तपासून ही करू शकतो. आणि सांगोल्यातला जो वाढेवा नाक्याला नंबर येईल त्याच्यावर तुमचा व्यवसाय काय नक्की? ही व्यवसाय शेती आणि हे सामाजिक आहे. घेत नाही शेती करायला केव्हा टाईम मिळतो तुम्हाला? शेती आपले पारंपरिक शेती येते ना. पण मोकळ्या वेळेत हे करायचं. काम चांगलं आहे तुमचं. पद्धतशीर आहे काम. जनतेचाही पैसा वाचतोय. कामही चांगली होती. नगरपालिकेचे शेवटी हे कामाला पैसे पण कुठल्या खात्यामध्ये चालले? प्रत्येक विभाग व्हायचा आहे. जलसंधारणाचे पैसे जलसंधारण येतात. बांधकाम विभागाचे बांधकाम विभागाकडे येतात. नगरपालिकेच्या नगर विकास विभागाकडे येतात. आणि समाज कल्याणकडे आणि सगळ्याचं मॉनिटरिंग जिल्हा परिषद करते. त्याचं वेगळं जिल्हा परिषद वेगळं आहे. वाटप कोण करतं? डिप्युटी सचिव मार्फत आणि सचिवामार्फत. म्हणजे बांधकाम विषयीचा जो आहे ते स्वतंत्र खातं आहे. जलसंधारणाचं स्वतंत्र खातं आहे. जिथनं काम वाटप करताना जिल्हा परिषद जिल्हा परिषद करतं ना. आणि जिल्हा परिषद शेवटच्या सगळं हातात. शेवटचं काय कनेक्शन वगैरे कोणाला आहे का? काय तुम्हाला काय ते आपल्याला कसं करणार? माहिती इतक्या दिवसांनी फिरता म्हणून काय तर काढायला पाहिजे. काय नाही ते आता बदलून आले त्यामुळे कनेक्शन कसं तर ते पहिलं तर मॅडम होतं तर त्यांचं भ्रष्टाचार जे होतोय किंवा काय होतोय नक्की कोण करतोय भ्रष्टाचार? त्याची सिस्टीमच आहे ना. सर्व सिस्टीममध्ये कोण कोण गेला काय काय त्याची लाईन काय आहे? आता आपल्याला ओपन आपल्याला तक्रार आली तर तेव्हा त्याची माहिती आपल्याकडे आली तर आपण करू शकतो. इतक्या दिवसात सोलापूर जिल्ह्यातला किंवा एक नाही ना काम वाटप करणारा, पैसे वाटप करणारा वगैरे. मग त्याच्यापर्यंत सगळ्यांचे पैसे पोहोचत असतील ना? काय माहिती काय माहिती आहे? म्हणजे मग इतक्या दिवस तुम्ही काय करता? मग आता तुम्ही एवढी प्रचार काय जनतेसमोर मांडायचं जनतेसमोर मांडायच्याबरोबर ट्रीट सुद्धा घेऊन काढायलाच पाहिजे ना. ते प्रयत्न करू. ते विषय काढायलाच पाहिजे ना. नाही तर मग हे तुमचं काय काम आहे? शोधून काढू. हे काय काम आहे? नुसतं उपोषण करायचं. त्याचे खडा पण लावायला पाहिजे ना. तुम्ही आता हे पैसे कुठे गेले, कुणी आणले? तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आलाच असेल ना कोणतरी. हे असं करू नका, तसं करू नका. कोण आलं नाही का तुमच्याकडे? काय नाही. कुठल्या कॉन्ट्रॅक्टर वगैरे भेटायला आलं नाही? यावर्षी कोणी आलं भेटूच येत नाही. ते आमच्याकडे येऊ शकत नाही. आता तेच त्या सहभागी असलं कशाला आमच्याकडे म्हणजे आता अहो सांगा हे कॉन्ट्रॅक्टर कोण कोण आहे? तुमची काय नावं सांगा मला. अनेक कॉन्ट्रॅक्टर अनेक नाही 2-4 तर सांगा की आता तुम्ही इतके गोळा केले असते नावं सांगा ना. नावं नाहीत ना. आपण नावं कामं केले नावं पण अनेक त्याचे येत अनेक मुख्य नावं सांगा. करणाऱ्यांची नावं जे आहेत का नाही जे दीड कॅपॅसिटी नसताना कामं वाटप केले त्या एजन्सीला चौकशी करा. बरोबर आहे. मला एजन्सी कामच एजन्सी नावच दिली नाही. नावं कधी दिली नाही. काम कसं करतात? काम पण करते माहिती अधिकारा अर्ज टाकतात. त्याला 3-6 महिन्याला देत माहिती अधिकाराने त्याचा ऑर्डर करून घ्यायचं. हे सगळे तुम्हाला यादी देऊ. ज्यावेळी मुलाखत घ्यायचं आहे त्यावेळी तुम्हाला तयारी देऊ. असं म्हणत नाही. मला काय म्हणायचं आहे काम कोण करतं हेच माहिती नाही. तुम्ही तक्रार कोणावर करताय, काय करताय, हे कसं समजायचं? त्या सांगोल्यातली जी कामं केलेली आहेत त्या कामासंदर्भात वस्तुस्थिती तपासून त्याच्यावर वस्तुस्थिती बरोबर आहे की हे काम केलं हे काम हे पुन्हा या रोडचं काम तुम्ही करतोय, तुम्ही चाललंय हे कमी कसं असतं ते डिपार्टमेंट तरी यादी असते त्याची. आपल्याकडे देत नाहीत ना. कोण आहे त्याचा कटवर त्याचा नंबर आणायचा त्याला विचारायचं. 6 महिने झाले तरी ते आम्हाला देत नाही. माहिती अधिकारात माहिती मागून देत नाही. अपील केली तरी देत नाही.
मुंबईत येते जाऊन मुंबईचा विषय वेगळा आहे. हां हे अतिशय वाईट परिस्थिती घेतली. बरं कोण आहे तो शिव तो आता कुलदीप जंगम आहे. जंगम साहेब बरं काय किंमत ते अजून वर्ष व्हायचं आहे. अजून बरोबर त्याच्यावर तक्रार वेळ झाली किती हेच ते करणार केलं असतं. तुम्ही काय तक्रार डायरेक्ट केली नाही केली नाही अजून काय आपला हाईच मार्गी लागला नाही तर अजून तक्रार करायची. सगळं बोगस काम चाललं म्हणून तुम्ही कसं नाही अधिकारी काय झाला म्हणून चालूच आहे त्यांच्याबरोबर न्यायचं काम आहे. त्याचं नाही केलं तर आपण वरिष्ठाकडे जायचं. त्यांच्यावर जे फौजदारी दाखल करा ना हे फसवणूक करते त्याचे म्हणून ते आता तुम्हाला करता येते ना तुम्हाला करता येते ना लोकसेवकावर आपल्याला करता येत नाही. नाही कोणावर करता येते आपण फक्त त्याच्या निदर्शनं आणू शकतो त्याच्या वरिष्ठाकडे जे काय करतोय. तुम्ही कधी भेटायला जाणार मला बोलावा बरं त्यांना विचार तुम्ही काय आहे चालतं की आम्हाला बोलत केलं की त्यावेळी कधी जाणार भेटायला आम्ही ते नाही बोलवली तर तुम्ही जाणार नाही का भेटायला आम्ही बसायचं चालूच आहे ना. बसलं तरी भेटायला तर जायला पाहिजे ना तुम्हाला विचारलं पाहिजे काय केलं कोणत्या पोलीस स्टेशन मध्यस्थी असते पोलिस कोणी बोलवते किंवा ते आम्हाला पोलीस घेऊन जाते त्यावेळी हो, बरोबर आहे कोण नाही आलं तर तुम्ही चर्चेला जायलाच पाहिजे असं असं झालं हे माझ्याकडे घ्या तुम्ही काय सांगा मला असं बोलत पोलिसांनी जावं फक्त कार्यकारी आले एकत्र दिले की आम्हाला तुम्ही भेटला पाहिजे तुम्ही पत्र अडिशनल असते त्यांना भेटतो की काही हो ठीक आहे आम्ही चौकशी करतो म्हणजे त्याच्यापर्यंत काही बोलत नाही. असं कसं चौकशी करते नुसते चौकशी करतो किती दिवसाला तुम्ही सांगा ना मला तुम्ही कधी सांगा ती तारीख द्या मी येतो त्याच्याबरोबर मी तुम्हाला कसं सांगितलं ते बघतो कुणाचं आहे काम काय आहे 11 पालकमंत्री त्यांना भेटला का तुम्ही नाही पालकमंत्री तुमचे आमदार आहेत आमदारला भेटला काय चाललंय काय कसं आहे तुम्ही हे सगळं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतो नाही नाही भेटलो आम्ही आमच्या सगळ्याकडे भेटायला तुम्हाला चला मी तुम्हाला भेट घालून देतो उद्या भेटायला आज संध्याकाळी उद्या भेट घालतो तुम्ही पालकमंत्रीची भेट उद्या घालून देतो तुमच्या आमदाराची भेट घालून देतो अजून या संबंधित कोणाची भेट घालून देतो मला काढा पैकी संध्याकाळी किती वर्ष आता आंदोलन संपवायला कधी सर संपलं पाहिजे ना हे तुम्हाला माहिती आहे म्हणल्यावर तुम्ही तिथं इतकं पोचवण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला त्या मंत्र्याकडून येतो ना तिथं आपल्याला तिथं द्यायला लागतं अर्ज पण तिथं गेलं काढून द्यायचे घरं खाली लगेच त्यांनी पोच मिळते द्यायला पाहिजे त्यांना भेटायला सुट्टीच्या वेळेत आता कार्यालयात जायचं. उद्या कधी चालू आहे उद्या आंदोलनात सोडून द्यायला लागतं आंदोलन तुमचं कामच करायचं आहे ना तुम्हाला भ्रष्टाचार बाहेर करायचं आहे ना चला उद्या मी काढायला लावतो तुमच्या बरोबर आहे थांबवतो हां त्यांना कलेक्टरला पत्र पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं आणि हरिभाऊ पाटील सांगोला. हरिभाऊ पाटील सांगोला हरिभाऊ हे काँग्रेसचे जुने नेते आहेत तुमचे आमदार पण दोस्त होते आता हे तर तुमचे आता समाजाचेच आमदार आहेत सगळे तुमचं सगळं तुमचं आता राज्यच तुमचं आहे तर आणि तुम्ही ही तर तक्रार घेऊन कशाला आला त्यांच्याकडे जायचं हो बरोबर आहे की पण लोकप्रतिनिधी आम्ही कशाला दिलेला आहे हा सर्वांनी दिलेला असतो बरोबर आहे मग त्याला समाजाचा नसतो ना नाही परंतु भेटायला तर तुम्हाला कोण नको म्हणणार नाही तिथं ते काय कामच काय त्याने नको म्हणत असले तर एखाद्या म्हणते म्हणलं असं काय आपण गेलोच नाही तर नको म्हणते कशावर मग काय नवीन ट्रीटमेंट तुम्हाला दिली काय मग भेटायचं सकाळ संध्याकाळी काय चाललंय बघा हां रोजगार हमी म्हणायचं काय काम तुम्ही म्हणायचं निम तुम्ही निम आम्ही काय तर करायचं हां असं काय तर ॲडजस्टमेंट करायचं काय रोजगार आम्ही आपल्याला आहे का नाही आता बंद झाली बंद झाली का बरं निश्चित हमी तर आहे का नाही काहीच नाही धन्यवाद हरिभाऊ पाटील